नमस्कार. ऑलिव्हिया आयुर्वेदामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपला विषय आहे नॉक्टर्नल युरिनेशन, म्हणजे रात्री अपरात्री अचानक लघवीला जावे लागणे. हा काही आजार नाही आहे, परंतु काही आजारांमध्ये हे एक लक्षण आहे आणि काही सवयींमुळे सुद्धा दिसणारे हे लक्षण आहे. सध्या आपल्या बऱ्याच लोकांमध्ये हे लक्षण आपणास बघायला मिळते. विशेष करून उतार वयामध्ये हे लक्षण सतत सतावत असते. त्यामुळे आज याविषयी थोडी आपण माहिती करून घेऊया. प्रथमतः आपण याची काही कारणे समजून घेऊया. तर पाणी पिण्याचे प्रमाण जर गरजेपेक्षा जास्त असेल तर त्यामुळे शरीरातील जास्तच गरज नसलेले पाणी शरीर बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. विशेषतः झोपण्याआधी तासा 2 तासामध्ये जर जास्त पाणी पिण्यात आले तर रात्री वारंवार लघवीत होण्याचं प्रमाण वाढते. काही सिस्टेमिक आजार असतात, जसं डायबिटीज आहे, किडनीचे आजार असतात, काही हृदयाचे आजार असतात. त्यामुळे लघवीचे प्रमाण कमी जास्त होते आणि रात्रीसुद्धा पुन्हा लगेच जावेसे वाटते. काही इन्फेक्शन्स असतात, जसं लघवीच्या पिशवीमध्ये वा नळीमध्ये किंवा गर्भाशयाचे वजनामध्ये काही इन्फेक्शन असतात. संक्रमण असले की रात्री वारंवार लघवीला होते. काही औषधी चालू असतात, जसं लघवी साफ होण्याच्या काही औषधी असतात, पुन्हा ब्लड प्रेशरच्या काही गोळी असतात, शरीराला सूज आलेली असते की कमी करण्याच्या काही औषधी असतात. त्यामुळे सुद्धा रात्री लघवीला होऊ शकते. अजून एक कारण म्हणजे किडनी आणि लघवीची पिशवी आणि युरिनरी ब्लॅडर, लघवीची नळी यावर आतून व बाहेरून काही कारणास्तव सतत दाब येत असेल, जसे काही गाठी असतात, प्रोस्टेट ग्लँड वाढते, कॅन्सरच्या गाठी असतात, यामुळे सुद्धा लघवीच्या पिशवीवरती दाब येऊन वारंवार रात्री लघवीला होऊ शकते. अजून काही नॉर्मल कारणे जी आहेत त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी आहे. की प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा लघवीच्या थैलीवरती प्रेशर आल्यामुळे थोडीशी लघवी जरी तयार झाली तरी वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होते. अजून एक महत्त्वाचं कारण सध्याच्या काळामध्ये आहे की चहा आणि कॉफीचं प्रमाण जर जास्त असेल अथवा अल्कोहोल घेणाऱ्यांमध्ये युरिन प्रोडक्शन वाढून हे लक्षण आपल्याला बघायला मिळते. उतार वयामध्ये हृदयाचे काही आजार असतात. त्याचप्रमाणे लघवीच्या पिशवीचे स्नायू कमकुवत झालेले असतात. त्यामुळे हे लघवी जास्त वेळ थांबवू शकत नाही आणि साधा खोकला केला तरी लघवीला होतो. त्यामुळे रात्रीसुद्धा सेन्सेशन झाल्यावर लगेच लघवी बाहेर येते. बऱ्याच वेळा बाथरूममध्ये जाण्याआधीच थोडी लघवी झालेली असते. ही काही कॉमन कारणे आहेत. या व्यतिरिक्त अपघातामध्ये मार बसल्यामुळे सुद्धा हा भाग डॅमेज होऊनमुळे सुद्धा वारंवार लघवी होऊ शकते. आता आपण बघूया याच्यावरती काही उपाय करता येतील का. सर्वप्रथम म्हणजे सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे झोपण्याआधी 1 तास अगोदर तरी पाणी पिऊ नये आणि झोपण्याआधी बाथरूमला कंपल्सरी जाऊ नये. तुम्हाला जे आजार असतील ते आजार योग्य त्या पद्धतीने त्याच्यावरती उपचार करून घेणे. कारण जर डायबिटीजसारखे आजार व्यवस्थित कंट्रोल राहिले तर हे लक्षण कमी होण्यास खूप मदत होते. काही व्यायामाचे प्रकार असतात, ते तुम्ही संबंधित डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करणे. लघवी होण्याच्या गोळ्या दिवसा घेणे, रात्री घेऊ नये हे सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे. रात्रीच्या जेवणामध्ये जास्त पातळ पदार्थ घेणे टाळावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या फॅमिली डॉक्टरचा योग्य सल्ला घेऊन रात्री होणाऱ्या लघवीच्या लक्षणाचे कारण शोधून काढणे आणि योग्य तो उपाय करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. रात्री पूर्ण पोट भरून जेवण करणे टाळावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जेवणामध्ये सॅलडचा वापर करणे. कारण जर पचनशक्ती चांगली राहिली तर कॉन्स्टिपेशन सारखे लक्षणे उद्भवणार नाहीत आणि परिणामी लघवीवरतीही परिणाम टाळता येईल. आज आपण एवढेच, परत अशाच काही महत्त्वाच्या माहितीद्वारे काही शंका आपल्या दूर करण्यात येते. आणि हो, जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.